माझ्या हस्बंडला ना मी जास्त मेहनत केलेली बघवल्यात जात नाही, त्यामुळे ते मला कधीच असे नवीन नवीन पदार्थ कर म्हणून सांगत नाही. कारण का तर टाईम कन्झ्युमिंग. त्यांना वाटतं की हिने काहीतरी बनवावं आणि मोकळं व्हावं. तर काल संडे होता, नाश्त्याला काय करायचं हा विषय होता. मग चहा तर अगोदर पिलेला, नंतर हस्बंड बोलले साबुदाणा कर. म्हटलं भिजवलं तर नाही आहे. मग म्हटले तू भिजव आणि 2 तासानंतर कर. पण म्हटलं आता साबुदाणा तर आपण नेहमीच खातो, तर काहीतरी युनिक करूयात, साबुदाणा न भिजवता असा पदार्थ करूयात. तर फेसबुकवरती ही रेसिपी बघितलेली होती मी. तर साबुदाणा त्यामध्ये अगोदर भाजून घ्यायचा असतो, नंतर बॉईल करायला बटाटे टाकलेले होते मी आणि एक साईडला शेंगदाणे पण भाजून घेतले होते. तर साबुदाणा भाजला ना तर असं कलर त्याला थोडासा पिवळसर येतो आणि मग त्याची आपल्याला बारीक पावडर ही करायची मिक्सरमध्ये. जेवढी बारीक होईल ना तेवढं उत्तम. तर हे अशा पद्धतीचं पीठ मी करून घेतलं होतं आणि मग नंतर आपल्याला ना शेंगदाणे आणि मिरची मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे. जसं आपण साबुदाण्यामध्ये ते पदार्थ टाकतो ना इन्ग्रेडियंट्स, तेच आपल्याला टाकायचे. तर आणि हे पीठ जे आपण शेंगदाण्याचं वाटलेलं, मीठ आणि बॉईल पोटॅटो हे सगळं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर हे अशा पद्धतीचं टेक्स्चरचं पीठ हे बनतं आणि नंतर आहे ना थोडं पाणी करून असा हा गोळा करून घ्यायचा आहे. आता हा गोळा करून झाल्यानंतर ना आपल्याला तव्यावरतीच तेल लावून त्याला पाण्याचा हात लावून थापून घ्यायचे. आता हे अशा पद्धतीचं इथे मी समोर दाखवलेलं आहे, तर अशा पद्धतीचं. आणि साईडला ना तेल टाकायचं आहे. मस्तच खमंग असं लागतं. साबुदाणा आपण खातो ना त्याच प्रकारचं लागतं, पण एवढा फरक आहे की हे ना खमंग असं लागतं. आपण जसं तळलेला पदार्थ असतो त्या पद्धतीचं लागतं. अगदी कमी तेल टाका किंवा जास्त टाका तुमच्या आवडीनुसार. आणि हे करून ना अक्षरशः हात नाही एवढे म्हणजे आग होत होती हाताची. हे तिखट मिरच्यांचं मी हाताने मळल्यामुळे बरं का. तर अशा पद्धतीचं झालेलं होतं. मस्तच छान एकदम भारी लागत होतं ना, काय सांगू. पण एवढं आहे की जर तुमच्या जिभेला चोचले असेल ना तरच करा, नाही तर सरळ साबुदाणा करून मोकळे व्हा. आणि एक अशा पद्धती